हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण अचसंधी बघितली, स्वरसंधी बघितली. तर आता आपण हलसंधी बघू, किंवा यालाच व्यंजन संधीसुद्धा म्हणतात. तर ठीक आहे, याचे 11 प्रकार पडतात. 11 प्रकार: श्चुत्वसंधी, ष्टुत्वसंधी, जस्त्वसंधी, चत्वसंधी, अनुनासिक संधी, छत्वसंधी, अनुस्वार संधी, परसवर्ण संधी, आगम किंवा तुगागम संधी, ऋत्वसंधी किंवा पूर्वसवर्ण संधी. ठीक आहे, त्या असे हे 11 प्रकार पडतात. तर आता पहिल्यांदा आपण बघू ष्चुत्वसंधी. ठीक आहे, तर ष्चुत्वसंधी कशाला म्हणतात? तर याचं हे सूत्र आहे: स्तो श्चुना श्चू, स्तो श्चुना श्चू. ठीक आहे, तर सवर्ण तसेच त वर्गातील वर्ण याचा संधी जर श वर्ण तसेच च वर्गातील वर्णाशी झाला तर त्याच्या जागी श वर्ण तसेच च वर्गातील वर्णांचा आदेश करावा. ठीक आहे, ते काय म्हणणं याचं? जर का सवर्ण स आणि त वर्ग म्हणजे स, त, थ, द, ध, न हे यापैकी कशासमोर जर का श किंवा श, च, छ, ज, झ, य हे वर्ण आले, याच्यासमोर जर का हे वर्ण आले तर या वर्णांचा आदेश करायचा. ठीक आहे, दोघांच्या जागी काय करायचं? यांचा आदेश करायचा. ठीक आहे, याचं एक्झाम्पल बघू. आता इथं स समोर काय आलं? स समोर श आलं तर आपण श आदेश केला. कशानुसार? स्तो शुनाशू. तर काय झालं? रामस शेते. ठीक आहे, जसं का सचित, त समोर च आला तर काय आलं? सचित. ठीक आहे, समजलं? आता हे झालं स्तो शुनाशू, ष्चुत्वसंधी. ठीक आहे, स त वर्ग, स समोर जर का त वर्ग असेल त्याच्यासमोर जर का श आणि च वर्ग आला तर श वर्ण आणि च वर्गाचा आदेश होतो. ठीक आहे, याला काय म्हणतात? स्तो श्चुना श्चू. ठीक आहे, नंतर हे त्याचे एक्झाम्पल. नंतर येते शात. हे शात सूत्र. तर शात सूत्र कशाचं अपवाद आहे? स्तुना शू या सूत्राचं शात हे अपवाद आहे. जर श वर्णापुढे त वर्गातील वर्ण आला तर ष्चुत्वसंधी होत नाही. आपण काय पाहिलं? स प्लस त वर्ग याच्यासमोर जर का श आणि च वर्ग आला तर च्युत्वसंधी होते. पण जर का श वर्ग आणि त वर्ग हे एकमेकासमोर आले, उलटं जर का झालं तर तिथं च्युत्वसंधी होत नाही. ठीक आहे, तिथं नॉर्मल, तिथं संधीच होणार नाही. जसं प्रश्न श्न. ठीक आहे, श समोर त वर्गातील वर्ण आला, त, थ, द, ध, न, तर इथं आपण हे नाही करणार, तर इथं आपण च्युत्वसंधी करणार नाही. तर हे शात याचं सूत्र आहे. ठीक आहे, शात हे काय आहे? स्तो श्चुना शूचं अपवाद सूत्र. नंतर येते ष्टुत्वसंधी. ष्टुना ष्टू. स वर्ण आणि त वर्गातील वर्णापुढं जर का श वर्ण आणि ट वर्गातील सेम, तिथं श होतं, इथं श आहे, तिथं च होतं, इथं ट आहे, त्यासमोर त्याच्या स समोर जर का हे आलं तर तिथं श वर्ग किंवा ट वर्गाचा आदेश होतो. ठीक आहे, त्याच्यासारखंच आहे, फक्त थोडासा डिफरन्स आहे. डिफरन्स कुठं आहे? इथं डिफरन्स आहे. ठीक आहे, हे सेम आहे, फक्त डिफरन्स इथं आहे. तर आपण याचं एक्झाम्पल बघू. याचं एक्झाम्पल काय? रामस प्लस षष्ठ. तर इथं स वर्णापुढं श आला तर श आदेश झाला ष्टुना ष्टूनुसार. तर काय झालं? रामस षष्ठ. ठीक आहे, हे याचं एक्झाम्पल आहे. नंतर येते याचं अपवाद सूत्र. त्याचं काय होतं? शात होतं. याचं काय आहे? तो शी. हे अपवाद सूत्र कशाचं आहे? ष्टुना ष्टूचं. हे आपल्याला विचारू शकतात. हे आपल्याला MCQ मध्ये पण विचारू शकतात, कशाचं काय अपवाद सूत्र आहे. जर त वर्गापुढं त वर्णासमोर जर का शकार आला, तिथं काय होतं? तिथं होतं श समोर जर का त आला, श समोर जर का त वर्ण आला तर ष्टुत्व होत नाही. इथं काय आहे? जर का त वर्णाच्या समोर जर का श आला तर इथं ष्टुत्व होत नाही. ठीक आहे, आतापर्यंत आपण 4 सूत्र बघितले. आपण आता जसं इथं संषष्ट त वर्ग आहे, त्याच्यासमोर श आला
तर इथं तोशी सूत्रानं ष्टुत्व निषेध संषष्ठ. इथं आपण सषष्ठ करणार नाही, आपण इथं असं करणार नाही, सषष्ठ इथं असं होणार नाही. ठीक आहे, कारण की इथं ष्टुत्व निषेध आहे. कुठं? इथं. ते लक्षात ठेवायचं. काय आहे? तोशी. आपण 4 सूत्र बघितले. स्तो, श्चुनाश्चू, ष्टुत्व संधीचं त्याचं अपवाद सूत्र आहे शात. यानंतर आपण बघितलं ष्टुनाष्टू, याचं अपवाद सूत्र आहे तो शी. ठीक आहे, हे बघून घ्यायचं. नंतर इथे जस्त्व संधी. इझी आहे, जास्त काही अवघड नाही, सिंपल आहे. नंतर इथे जस्त्व संधी. झलाम जशो अंते, झलाम जशो अंते. जर का पदाच्या शेवटी जर का झल प्रत्याहारातील वर्ण असेल, झल प्रत्याहारातील वर्ण असेल आणि त्याच्या संधी स्वर किंवा व्यंजनशी होत असेल, झल प्रत्याहार त्याच्यासमोर स्वर असो का व्यंजन असो, तर त्या जागी जश प्रत्याहारातील वर्णांचा आदेश करावा. तर त्याच्यासमोर जश प्रत्याहारातील वर्णांचा आदेश करावा. म्हणजे काय आहे? झलाम जशवंते. जर का झल प्रत्याहारातील वर्ण कोणते, तर समजा हे आपलं माहेश्वर सूत्र येतं, तर झल हे झल प्रत्याहार. झल प्रत्याहारासमोर जर का जश प्रत्याहारातील वर्ण असतील, म्हणजे जबगडदश, जबगडदश हे जर का वर्ण आले, तर तिथं कशाचा आदेश करायचा, तर तिथं सॉरी तसं नाही. जर का झल प्रत्याहारासमोर जर का कोणताही स्वर किंवा व्यंजन आला, म्हणजे झल प्रत्याहारासमोर जर का यापैकी कोणताही वर्ण आला, तर तिथं काय आदेश होतो? ज ब ग ड द, ज ब ग ड द, हे चार यांचा आदेश होतो. ठीक आहे, तर ष्टुत्व हे काय आहे, तर हे जस्त्व संधी. जस्त्व संधी काय म्हणते? झल प्रत्याहार समोर जर का कोणताही स्वर किंवा व्यंजन आला, तर त्याच्या जागेवर जश प्रत्याहाराचा आदेश करायचा. ठीक आहे, तर आता आपण याचा हे करताना आदेश करताना कसा करणारो, कशाच्या बेसिसवर करणारो, आपण करणारो उच्चारण स्थानाच्या बेसिसवर. उच्चारण स्थानाच्या जे जवळचं असेल त्याच्या आपण हे करणारो. जसं इथं वागीश आहे, वाघ प्लस ईश हे झल प्रत्याहार आहे, झल प्रत्याहारातील वर्ण आहे. त्यासमोर स्वर आला तर काय ते झलाम जशवंते या सूत्रानं कच्या जागेवर ग आदेश झाला. कारण की क आणि ग हे आपल्याला या ज ब ग ड द या 5 पैकी आपल्याला आदेश करायचा. तर ग हा कच्या वर्णस्थानाच्या जवळ आहे. क ख ग घ आपण बघितलं होतं. याचं सर्वांचं काय आहे? गळा. याचं सर्वांचं गळा हे कंठ याचं उच्चारण स्थान आहे. ठीक आहे, इथं ग आणि हा याचं उच्चारण स्थानाच्या जवळच आहे. नंतर सेम इथंच दिक याच्यासमोर व्यंजन आला तर दिग्गज झालं. ठीक आहे, समजलं? तर आता हे इझी आहे. नंतर येते चत्व संधी. नंतर काय येते? चत्व संधी. नावं सारखे येतं. च्युत्व संधी, च्युत्व. नंतर आपण बघितली ष्टुत्व. नंतर बघितली आपण ष्टुत्व. नंतर आपण बघितली जस्त्व संधी. आता आपण बघते चत्व संधी. काय बघते? चत्व संधी. तर याचं सूत्र काय? खरीचे सूत्र आहे. जर झल प्रत्याहारातील वर्णासमोर खर प्रत्याहारातील वर्ण आले, झल समोर खल प्रत्याहारातील वर्ण आले, खर प्रत्याहारातील वर्ण आले, तर चर आदेश होतो. चर प्रत्याहाराचा आदेश होतो. आधी काय? झलाम जशवंते काय म्हणते? जस्त्व संधी काय म्हणते? झल प्रत्याहारासमोर स्वर येऊ का व्यंजन येऊ, जश प्रत्याहाराचा आदेश करायचा. खरीचं सूत्र काय सांगते? चत्व संधी, की जर का झल प्रत्याहारातील वर्णांसमोर खर प्रत्याहारातील वर्ण आले तर चर प्रत्याहारातील वर्णांचा आदेश करायचा. तर आता खर प्रत्याहार कोणता आहे? खर प्रत्याहार हे बघा, हे इथं खर खफ छट थ चट तव कपय शससर, हे या प्रत्याहाराचा जर झल म्हणजे झल प्रत्याहारासमोर जर का खर प्रत्याहार आला तर आपल्याला चर प्रत्याहाराचा आदेश करायचा. चर प्रत्याहार कोणता आहे? चर. च ट त क प श श स. ठीक आहे, या सर्वांचा आपल्याला आदेश करायचा.
तर आता हे कसं करणार आपण ते बघू. याचं एक्झाम्पल बघू आपण. झल प्रत्यार समोर खर प्रत्यार आला चर प्रत्याराचा आदेश करायचा. कप छट त चट तौ कपय शस सर हे सूत्र आहे. तर हे सर्व वर्ण कशाचे येतं? खर प्रत्यार येते. चर प्रत्यारा चट त चट तौ कपय शस सर शशस. तर हे सर्व हे येतं चर प्रत्यार आहे. ठीक आहे. नंतर येते हे जसं याचं एक्झाम्पल आहे अस्मत् पुत्र अस्मद द द कशात येते? द याच्यात येते झल प्रत्यारात येते. झल प्रत्यारात द येते. त्याच्यासमोर आपला आला खर प्रत्यार. खर प्रत्यारमध्ये काय येते? खर प्रत्यारात कपय येते. कपय आलं तर इथं काय होते? दचं काय होईल? दचं चर प्रत्यारातील वर्ण होईल. चर प्रत्यारात तर दच्या उच्चारण स्थानाच्या जवळ काय? त थ द ध न त आणि द जवळचे तर म्हणून तिथं काय झालं? दच्या जागेवर त आलं. ठीक आहे. थोडंसं समजून घ्या. इझी आहे, जास्त काही अवघड नाही. फक्त सूत्र लक्षात ठेवायचं. चर्त्वसंधी काय? खरीच खरं म्हणजे झल प्रत्यारासमोर जर का खरं आला तर चर प्रत्यारातील वर्णांचा आदेश करावा. ठीक आहे. ते आता तुम्हाला समजून जाते. हे एक्झाम्पल आहे त्याचं. एकदा दोनदा वाचलं की तुम्हाला समजून जाते. नंतर नेक्स्ट संधी येतो अनुनासिक संधी. अनुनासिक संधीचं सूत्र काय? यरो अनुनासिके अनुनासिको वा. यरो अनुनासिके अनुनासिको वा म्हणजे काय? पदाच्या शेवटी जर यर प्रत्याहारातील वर्ण असेल तर यर प्रत्याहारातील वर्ण काय? हे हा इथं यर प्रत्याहार य ह य र य र या वर्णातील जर का प्रत्यय आले, यर प्रत्याहारातील वर्ण असेल आणि त्यापुढे काय आले? त्यापुढे जर का अनुनासिक वर्ण आले. अनुनासिक वर्ण कोणते येतं? यमंगणनम हे अनुनासिक वर्ण येतं. तर याचं जर का हे झालं तर तर आपण कशाचा आदेश करायचा? यर प्रत्याहाराचा आदेश करायचा. पण याच्यात काय? यर प्रत्याहार काय? आपण हल प्रत्याहार बघितला होता. आपण हल प्रत्याहार बघितला होता. त्यात सर्व व्यंजन येतात. तर आपल्याला यर प्रत्याहार काय? यर प्रत्याहारामध्ये सर्व व्यंजन येतात फक्त ह सोडून. ठीक आहे. याच्यासमोर व्यंजन आलं तर आपल्याला व्यंजनाचा आदेश करायचा. जसं की एतन मुरारी तर एतद मुरारी दचं न झालं. दचं न काऊन झालं? द कशातला वर्ण आहे? यर प्रत्याहारातला. म्हणजे कोणता पण स्वर त्याच्यासमोर जर का अनुनासिक वर्ण आला, अनुनासिक यमंगणनम म्हणजे व्यंजन पकडायचे कोणतेही व्यंजन त्याच्यासमोर फक्त ह सोडून. त्याच्यासमोर जर का हे 5 आले य म ग न आणि म हे 5 जर का वर्ण आले तर काय करायचं? हे सोडून याचा आदेश करायचा. ठीक आहे. तर काय झालं? दचं न झालं. दचं न आणि एतन मुरारी. ठीक आहे. व्यंजने हे काय? यरो अनुनासिके अनुनासिका व. ठीक आहे. समजलं. आता याचं अजून एक एक्झाम्पल आहे. पंचतन मात्रा. पंचतद प्लस मात्रा. दचं न झालं. दचं न का झालं? सॉरी, इथं थोडंसं करेक्शन आहे. तेच म्हटलं मी, कन्फ्युजन काय होतं आहे. इथं व्यंजन नाही, इथं आपल्याला अनुनासिक वर्णाचा आदेश करायचा. ते थोडंसं मिस्टेक होती. थोडंसं आता समजून घ्या. जर का कोणत्याही व्यंजनासमोर जर का अनुनासिक वर्ण आला तर अनुनासिक वर्णाचा आदेश करायचा. कशाचा आदेश करायचा? अनुनासिक वर्णाचा आदेश करायचा. म्हणून मच्या जागेवर इथं दचा हे काय? अनुनासिक न आहे म्हणून इथं न आदेश झाला. ठीक आहे. यरो अनुनासिके अनुनासिक वा. आपल्याला सूत्र पण सांगते. यर प्रत्याहार समोर जर का अनुनासिक वर्ण आला तर अनुनासिक वर्णाचा आदेश करावा. ठीक आहे. नंतर याचं तोरली. इथं जर का त वर्गापुढे लकार आला, तोरली सूत्र काय म्हणते? जर का त वर्ग म्हणजे काय? त वर्ग काय? त थ द ध आणि न. त थ द ध न याच्यासमोर जर का ल आला तर तच्या जागेवर आपल्याला काय करायचं? तच्या जागेवर आपल्याला ल वर्ण करायचा. तच्या जागेवर ल करायचा. जसे तल्लीन तत् प्लस लीन किंवा तद प्लस लीन.
तर याच्या जागेवर काय आलं तल्लीन. हे कशा कोणत्या सूत्रानं तोरली सूत्रानं. ठीक आहे, समजलं. हे काय आहे अनुनासिक संधी. हे काय आहे अनुनासिक संधी. ठीक आहे. नंतर येते छत्व संधी. नंतर काय येते छत्व संधी. षष्चोटीही म्हणजे काय आहे झय प्रत्याहार. झय प्रत्याहार. झय प्रत्याहारमध्ये काय ते जभय झभय घडदश जबगडदश जबगडदश कप खफ चटत चटतव कपय हे सर्व प्रत्याहारातले झय प्रत्याहार. झय प्रत्याहार काय जभय घडदश जबगडदश खफ छटत चटतव कपय य म्हणजे एवढे जे पण वर्ण येतात हे जेवढे पण वर्ण येतात ते प्लस मधात श आणि त्याच्यासमोर अट प्रत्याहार. अट प्रत्याहार कोणता आहे अट प्रत्याहार काय ऐ उन रुल रुक ऐ ओंग ऐ ओच हय वरट. ट प्रत्याहार फक्त सर्व स्वर प्लस ह य वर हे कशात येतात हे येतात अट प्रत्याहारात. हे येतात अट प्रत्याहारात. तर त्याचा शचा काय होतं तर हे मधातल्या शचा छ होतो. मधातल्या छचा छ होतो. शचा छ होतो. तर हे काय छत्वसंधी. छत्वसंधीचं काय म्हणणं आहे झय प्रत्याहार. झय प्रत्याहारातील वर्णासमोर जर का श आला आणि त्यापुढे जर का अट प्रत्याहारातील वर्ण आला तर विकल्पाने छ होतो. याला छत्वसंधी असे म्हणतात. त्याचा जसं तच्छिव आहे तद प्लस शिव तद शिव. तर ठीक आहे. तर आता आपलं काय आहे झय प्रत्याहार. झय प्रत्याहारामध्ये द येते. ठीक आहे. नंतर याच्या समोर श आला जब खपट कप श आला. श कशातला आहे श मधात आहे. नंतर त्याच्यासमोर काय अट प्रत्याहारातील वर्ण आहे. अट प्रत्याहारामध्ये सर्व स्वर प्लस हय वर येते. तर स्वर आला म्हणल्यावर ठीक आहे. तर मग काय जाते हे जे श आहे हा शचा छ होतो. ठीक आहे. हा शचा छ होतो. पण अजून एक आपण सूत्र बघितलं होतं. अजून एक सूत्र बघितलं होतं जष्टवसंधीचं. जर का द समोर जर का हे आला आपण अजून एक उदाहरण बघितलं होतं स्तोनाश्चू. जर का द समोर श आला म्हणजे स वर्ण आणि त वर्गासमोर जर का श वर्ण किंवा च वर्ग आला तर आपण शचा आदेश करतो. तर इथं द तर ज झालं. कोणत्या संधीनं कोणत्या च्युत्व संधीनं. कोणती संधी च्युत्व संधीनं द तर ज झालं. नंतर अजून खरीचे कोणती सूत्रे खरीचे कोणत्या हे चर्त्वसंधी. इथं चर्त्वसंधी झाला. चर्त्वसंधीमध्ये चचं काय झालं चचं जचं च झालं. कशानुसार खरीच्या सूत्रानं. कोणती संधी आहे ही चर्त्वसंधी. ठीक आहे. नंतर चचं छ झालं. शचं छ झालं. कशामुळं या सूत्रामुळं झय प्रत्याहारातील वर्णापुढे शचं झ झालं म्हणून काय आलं तच्छिव. हा थोडा समजायला अवघड आहे कारण की ज्या 2-3 संधी हे होतात म्हणून आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे. हे एकदा तुम्ही 2-3 वेळा बघितलं तुम्हाला समजून जाते. मी परत एकदा रिपीट करीलच याला. ठीक आहे. नंतर येते अनुस्वार संधी. अनुस्वार संधीचं सूत्र काय मो अनुस्वारः म्हणजे मकारांत शब्दापुढे कोणताही व्यंजन आल्यास मचा अनुस्वार होतो. म्हणजे म समोर जर का कोणतंही व्यंजन आलं तर मचा अनुस्वार होतो. जसं हरिम वंदे मचा अनुस्वार झाला. ठीक आहे. कोणत्या सूत्रानं मो अनुस्वार सूत्रानं. एकदम सोपं आहे. नंतर ते परसवर्ण संधी. याचं काय सूत्र आहे अनुस्वारस्य यई परसवर्णः. अनुस्वारस्य यई परसवर्णः म्हणजे आपल्याला काय करायचं पदाच्या शेवटी जर का अनुस्वार असेल अनुस्वार नसेल आणि त्यापुढे यय प्रत्याहारातील वर्ण आला यय प्रत्याहारातील वर्ण जर आला तर अनुस्वाराच्या जागी परसवर्ण म्हणजे उत्तर पदातील प्रथम वर्ण हा पूर्व पदाच्या शेवटच्या वर्णाचा सवर्ण असावा. जसं इथं श्याम. आता हे केव्हा होईल जर
पदाच्या शेवटी जर का अनुस्वार नसेल आणि त्याच्या पुढे य प्रत्यय आला, हे बघा श्याम, त्याच्या पुढे य प्रत्याहारातील वर्ण आला तर आपण मचं न केलं म्हणून काय झालं शांत. न हा तचा सवर्ण आहे, न तचा. आता हा मचा न काऊन झाला, कारण की हा न तचा सवर्ण आहे, त थ द ध न, तचा न सवर्ण आहे. ठीक आहे, कारण की याचा उच्चारण स्थान सेम आहे. नंतर येते वा पदांतस्य हे याच्यातलं सूत्र आहे. पूर्वपदाच्या शेवटी जर का अनुस्वार असेल, इथं काय नसेल, इथं काय असेल आणि त्यापुढे य प्रत्याहारातील वर्ण आला, त्यापुढे जर का य प्रत्याहारातील वर्ण आला तर काय अनुस्वाराबद्दल परसवर्ण हे करा. इथं काय त्वं करोषी, त्वम आलं कारण की इथं स्वर, इथं व्यंजन आलं तर मचं न झालं. ठीक आहे, मचं अनुस्वार झालं. द त्वं करोती कचं. आता वापदांतस्य सूत्रानं काय शेवटी म आला, शेवटी अनुस्वार असेल, अनुस्वार आला, इथं काय अनुस्वार आला आणि त्याच्यासमोर आणि त्याच्यासमोर काय व्यंजन आहे, त्यासमोर व्यंजन आहे, य प्रत्याहारातील वर्ण आहे. तर त्याच्यामुळं काय झालं, कचा सवर्ण इथं आपण हे केला तर कचा ग झाला, क ख ग घ न्य हे आलं त्याचं सवर्ण म्हणून आलं इथं त्वं करोषी. ठीक आहे, ही झाली आपली परसवर्ण संधी. परसवर्ण म्हणजे आपल्याला सारखा वर्ण आपल्याला योजायचा आहे. ठीक आहे, पण सारखा वर्ग कशाचा, हा सारखा कशाचा असला पाहिजे, सवर्ण कशाचा सारखा असला पाहिजे, परवर्णाचा. म्हणजे जो समोरचा आहे प्लसच्या जे समोरचं राहते त्याला पर म्हणतात आणि जे आधी राहते त्याला पूर्व म्हणतात. ठीक आहे, हे करायचं आपल्याला. नंतर येते आगम संधी, आगम किंवा तुगागम संधी. ठीक आहे, याचं सूत्र आहे शी तुक. म्हणजे काय, पदाच्या शेवटी जर का ज असेल आणि त्यापुढे श आला तर न ला तुक म्हणजे काय, त असा आगम होईल. उदाहरणार्थ विकल्पाने 4 प्रकारे हे सोडवता येते. जसं आपल्याला सनशंभू आपल्याला हे एक्झाम्पल दिलेलं आहे, तर आपण श त न स्तुना शू यांना पण आपण सॉल्व करू शकतो. नंतर शीतुक सूत्रानं पण आपण सॉल्व करू शकतो. नंतर आपण षष्ठोटी या सूत्रानं पण सॉल्व करू शकतो. नंतर आपण झरी सवर्णे या सूत्रानं पण की आपण हे करू शकतो. हे सेम जे आपण हे छत्वसंधी कसं बघितलं होतं त्याच सारखं हे झरी सवर्णे त्याच समाज सूत्र आहे, तर ते काय जास्त लक्षात ठेवायचं काम नाही. ठीक आहे, हे याचे एक्झाम्पल हे असे लक्षात ठेवायचे की कोणत्या प्रकारे होते. जेव्हा तुम्हाला सर्व संधी मी एकाच साईडला व्यवस्थित रिपीट करील तेव्हा तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल. आणि आता कसं आहे माहिती आहे का, हे सर्व कन्फ्युजिंग पार्ट येतं. जसं तुम्ही जर का याच्यात बघितलं असेल स्वरसंधीमध्ये, तर त्यात कन्फ्युजन होतं पण त्यात एवढं नव्हतं. यात थोडंसं अजून कन्फ्युजन आहे. जेव्हा सर्व होईल हे, म्हणून मी तुम्हाला हे डिटेलमध्ये काऊन सांगते की मी डायरेक्ट तुम्हाला जर का सूत्र सांगितले असते तर तुम्हाला समजलंच नसतं काय नाही. संधी समास इझी आहे, तर फक्त व्यवस्थित समजून घ्यावं लागते, कन्फ्युजन दूर करावं लागते. ठीक आहे, सारखेच हे सेमच हेच तुम्हाला प्रश्न विचारला जाणार, तर काही वेगळे तुम्हाला एक्झाम्पल येणार नाही. तर ठीक आहे, आता आपल्या लास्टच्या 2 संध्या आता इथं आपल्याला इथं 2 सूत्र येतं, छे च आणि पदांताद्वा. तर हे दोन्ही सूत्राचं म्हणणं काय आहे, जर का ह्रस्व स्वर असेल आणि त्याच्या पुढे जर का छ वर्ण आला तर आपण तिथं तुक आगम करतो. हे तुक आगम संधीचे सूत्र येतं. तुक आगम संधी काय, तुक वर्णाचा आगम, तुक आगम म्हणजे काय, त वर्णाचा आगम म्हणजे एक्स्ट्रा लावायचा आपल्याला. ठीक आहे, तर जसं इथं शिवछाया आहे, तर ह्रस्व स्वर आला, त्यासमोर छ आला तर इथं त आदेश होतो, तचा आगम होतो. तर आता हे काय, छेच्या सूत्रानं तचा आगम झाला, ह्रस्व स्वर होता म्हणून. ठीक आहे, आता त सवर्ण आहे, सवर्ण आणि त वर्गाच्या समोर जर का सवर्ण आणि च वर्गातील वर्ण आला तर तो शुनाश्चू म्हणजे श्चुत्व संधीनं तचा च झाला, हे काय शिवछाया.
तर हे एक्झाम्पल असं लक्षात ठेवायचं. नंतर पदांताद्वा, पदाच्या शेवटी जर का दीर्घ स्वर, इथं काय ऱ्हस्व स्वर, छे काय सांगते ह्रस्व स्वर, हे काय सांगते दीर्घ स्वर असेल आणि त्याच्या पुढे छ वर्ण असेल, छ वर्ण, तर तूक आगम होतो. म्हणजे लक्ष्मी छाया, लक्ष्मी ई आला दीर्घ स्वर आला, नंतर त्याच्यासमोर काय छ, त्याच्यासमोर काय छ, तर छचा तर इथं त आदेश झाला, तर इथं त आदेश झाला. आता काय पदांताद्वामध्ये आणि प्लस सेम झालं काय स्तोष्णाशुष चत्वसंधीमुळं इथं च आदेश झाला. ठीक आहे, तर हे समजलं तुम्हाला. इथं डायरेक्ट हे होत नाही, आपल्याला समजते इथं कोणती संधी आहे, इथं हे तुक आगम संधी. ठीक आहे, तर हे झालं तुक आगम संधी. नंतर इथे पूर्व सवर्ण संधी. आधी आपण काय सांगितलं होतं, परसवर्ण संधी, परसवर्ण संधी. इथं काय झयो हो अन्यतरस्यान, झयो हो अन्यतरस्यान, झय प्रत्याहारातील वर्णासमोर ह आला, झय प्रत्याहाराच्या वर्णासमोर जर का ह आला तर त्याचा पूर्व सवर्ण होतो. म्हणजे हचा सवर्ण आपल्याला पूर्व आदेश करायचा. तिथं आपण काय केलं होतं, नंतरचा हे केला होता. ते तर इथं काय झालं, वाक हरी, तर क ग हचा ग क चा सवर्ण आहे, वाग हरी, वाग हरी. तर आपण हे कुठं आदेश केला, तुक आगम म्हणजे पूर्व सवर्ण कशाचा, हचा. वाक प्लस हरी, इथं झय प्रत्याहार आला, पहिल्यांदा झय प्रत्याहारातील वर्ण आला, झय प्रत्याहारातील वर्णासमोर ह वर्ण आला, म्हणून आपण याचा सवर्ण आदेश केला. कचा सवर्ण काय आहे, ग, म्हणून याला काय म्हणतात, वाघ हरी. हे कशाचं सूत्र आहे, पूर्व सवर्णचं हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, नंतर इथे ऋत्व आदेश संधी. ऋत्व आदेश संधी नश्छव्य प्रशान, नश्छव्य प्रशान, छव प्रत्याहारातील वर्णासमोर, छव प्रत्याहार कोणता आहे, छ ठ थ च ट त. जर या वर्णापुढे जर का असेल, जर काय असेल या वर्णासमोर जर का असेल तर नकारांत शब्दाला रू असा आदेश होतो. तर नकारांत शब्दाला रू असा आदेश होतो. याचा अपवाद काय आहे, प्रशान हा शब्द सोडून. जसं की चक्रीम स्त्रायस्व. तर आता इथं चक्री न आहे त्याच्यासमोर यावरनं जे शब्द आला काय आहे, चक्रीन, हे काय आहे, चक्रीम ई आहे, छव प्रत्याहारातील वर्णासमोर छ आहे, त्याच्यासमोर आला, त्याच्यासमोर आला, तर काय झालं, नचा नकारांत शब्दाच्या जागी आपण रू आदेश केला, तर र आला, तर आपण याचा र केला. नंतर काय झालं, रचा खरं हे एक सूत्र आहे, त्या सूत्रानं रचा हे झाला, लोप झाला. नंतर विसर्जनेचं हे सूत्र माझ्या हिशोबानं इतकं अवघड ते का विचारणार नाही, तर तरी तुम्ही हे वाचून घेऊ शकता. जसे लर्न झालं तर लर्न झालं, नाही झालं तर लोड घ्यायचं काही काम नाही. आता तर तुम्हाला आता एवढं डोकं खाल्लं, आपण एवढं सर्व पाहिलं. हे कशासाठी पाहिलं की आपल्याला सर्व गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. हे एवढ्या 11 संधीतनं याच्यातलं आपल्याला काय विचारणार आहे, तर आपल्याला याच्यातलं ष्टुत्व संधी विचारली जाते, ष्टुत्व संधी विचारली जाते, जष्टव संधी, चत्व, छत्व, अनुनासिक आणि अनुस्वार. ठीक आहे, एवढं आपल्याला संधी करायच्या. ही तुगागम, ऋत्व संधी आणि पूर्व सवर्ण संधी एवढ्या डिटेलमध्ये कोणी विचारत नाही. नुसतं कन्फ्युजन व्हायची पद्धती तर त्याच्यात डोकं लावायचं जास्त नाही. आता मी तुम्हाला नाही का पहिल्यांदा सर्व एका जागेवर आणतो, एका जागेवर सर्व मी तुम्हाला एकदा सांगायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, थोडं समजून घ्या, थोडं डोकं लावा, समजून घ्या. मी म्हटलं होतं सोपं आहे, पण सोपं इन द सेन्स कसं आहे की याच्यात नाही का दुसरा कोणताच टॉपिक येत नाही. आता बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करायचं म्हणलं तर बाकीच्या याच्यात तुम्हाला खूप डोकं लावावं लागते. याच्यात तुम्हाला जास्त डोकं लावायचं काम नाही. तुमच्यासमोर एक्झाम्पल राहतात, हेच एक्झाम्पल दिले राहतात. एक्झाम्पलची तुम्हाला एकदा प्रॅक्टिस घेतली, अजून थोडीशी एक्झाम्पलची प्रॅक्टिस घेतली, तुम्हाला समजायला लागलं. याच्यात काय आहे, याच्यात व्यंजनाचे प्रत्याहार येतं. तर आपल्याला प्रत्याहार, आपल्याला एवढे प्रत्याहार माहीत नाहीत, आपल्याला थोडेच प्रत्याहार माहीत आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपलं काय मस्ट आहे की जर का आपल्याला व्यंजन संधी सोडायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण माहेश्वर सूत्र पाठ करून घ्यायचे. माहेश्वर सूत्र आपल्याला व्यवस्थित आले पाहिजे, माहेश्वर सूत्र आले पाहिजे. आणि नंतर मग काय करायचं की आता समजा आपल्याला झल प्रत्याहार विचारला ना, आपल्याला सूत्र माहिती आहे, आपल्याला माहिती आहे झल प्रत्याहार समोर हे आलं तर ते पाठ करून घ्यायचं, सूत्रानुसार ते पाठ करून घ्यायचं. खरीचं किंवा खरी समोर हे वर्ण आला तर हे होतं, सूत्र पाठ करून घेतले. तुम्हाला माहीत असलं की कोणता प्रत्याहार काय आहे, मग तुम्ही डोळ्यासमोर तुम्ही डायरेक्ट जर का तुमच्यासमोर डोळ्यासमोर जर का माहेश्वरी सूत्र लिहिलेलं असलं रफ पेजमध्ये,
संधीच्या याच्यात हे सर्व लिहून टाकायचं तुम्ही व्यवस्थित. बा याच्यासमोर हे आलं का, याच्यासमोर हे आलं का, चल ठीक आहे, म्हणजे इथं हे सूत्र लागलं, इथं हे लागते, याच्यानुसार हे होईल. ठीक आहे, तर असं तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. जास्त काही अवघड नाही, पण तुम्ही हे करा. बाकी तुम्हाला स्वरसंधी तर समजलेलीच आहे, स्वरसंधी समजलेलीच आहे. जास्त करून आपल्याला स्वरसंधी आणि विसर्ग संधीवरच प्रश्न विचारतात, पण व्यंजन संधीवर पण प्रश्न येतात, आलेले आहेत. फक्त तिच्यात जास्त डिटेलमध्ये जात नाही. जास्त करून एक तर अनुस्वार संधीवर विचारतील, किंवा श्चुत्व संधी आहे, छत्व संधी आहे, जष्टव संधी आहे, या सोप्या सोप्या याच्यावर विचारतील. ठीक आहे, तर एकदा नाही का सोपं बघून घेऊ. काय आहे हलसंधी. म्हणून तर मी तुम्हाला की आहेत भरपूर गोष्टी, मी आता तुम्हाला एवढं समजून सांगितलं अर्ध्या घंट्याचं. पण आपल्याला महत्त्वाचं काय आहे, महत्त्वाचं फक्त एवढं आहे. एवढं काय महत्त्वाचं आहे हे आता तुम्हाला एवढं पाठ करायचं, एवढं लर्न करायचं. काय आहे श्चुत्व संधी, स्तो शुनाश्चू, स आणि त वर्ग समोर जर का श किंवा च आला तर श च होते. आणि याचा निषेध काय आहे शात आहे, तर श समोर जर का त वर्ग आला तर स होत नाही. हे लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवलं, तुम्हाला एवढं असलं लक्षात, बस तुमचं काम संपलं. म्हणजे इथं तुम्हाला श्चुत्व संधी येते, संपलं काम. नंतर इथे श्चुत्व संधी, श्टुनाष्टू, स वर्गापुढे जर का हे आलं तर श किंवा ट वर्गाचा आदेश करायचा. हे काय श्टुनाष्टू संधी. ठीक आहे, हे झालं श्चुत्व संधीचं. नंतर जस्त्व काय आहे, जस्त्व संधी काय म्हणते, झलाम जशवंते, झल प्रत्याहारासमोर जर का स्वर किंवा व्यंजन आला तर जश आदेश करावा. नंतर इथे चर्त्व संधी, चर्त्व संधी काय म्हणते, झल समोर खर लागते, झल समोर खर लागते तर चर होते, तर चर आदेश होते. हे काय सूत्र आहे, खरीच, हे आपल्याला माहीत पाहिजे. नंतर तोरली काय म्हणतात, तोरली आपण तोरली सूत्र बघितलं होतं आपण. तोरली काय म्हणते, त वर्गासमोर जर का लकार आला तर तचा ल होतो. ठीक आहे, नंतर येते अनुनासिक संधी, यरो अनुनासिके अनुनासिकाओ, यर संधी. यर संधीमध्ये काय, यरमध्ये काय ते सर्व व्यंजन ह सोडून त्यासमोर जर का अनुनासिक आलं तर आपण हे करू शकतो. नंतर इथे अनुस्वार संधी, मो अनुस्वारः, म समोर जर का व्यंजन आलं तर मचा अनुस्वार होते, आणि म समोर जर का स्वर आलं तर मचा मच राहतो. ठीक आहे, नंतर इथे छत्व संधी. नंतर छत्व संधीमध्ये ते षष्ठोटी हे ते सूत्र येते. हे एवढं तुम्हाला, एवढं सर्वात फक्त एवढं महत्त्वाचं आहे, एवढं महत्त्वाचं आहे. तुम्ही फक्त एवढं जरी केलं असतं तरी ठीक आहे. पण मग तुम्ही म्हणसाल की बाई एवढंच महत्त्वाचं आहे, तर मग मी अर्धा घंटा झाला मग मी का बरं सांगते. त्या गोष्टी तुम्हाला का सांगते मी, ते तुमच्या डोळ्याखालून एक्झाम्पल जाव, तुम्हाला कसं राहते काय राहते, तुम्हाला अर्थ समजला पाहिजे त्याच्यासाठी. ठीक आहे, तुम्ही हा एकदा व्हिडिओ पूर्ण बघा, थोडं पॉज करून बघा, थोडं वाचून पहा, थोडं प्रत्याहार, जिथं मी प्रत्याहार थांबतो तिथं तुम्ही माहेश्वर सूत्र लिहून घ्या, किंवा माहेश्वर सूत्र पाठ असले तर थोडासा करून बघा तुम्ही. ठीक आहे, फिरून जाईल, काही अडचण नाही, व्यवस्थित करा. वापस मी एकदा जेव्हा रिव्हिजन घेईल तेव्हा मी वापस एकदा समजून सांगेलच तुम्हाला. एकदा दोनदा रिपीट झालं तर तुम्हाला समजायला लागत. ठीक आहे, एका दिवसात येणारी गोष्ट नाही, एकदा वाचून घेतलं, टाईम दिला की येऊन जाते. ठीक आहे, चालते. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये विसर्ग संधी बघू. छोटाच टॉपिक आहे, छोटा व्हिडिओ होईल. आता याच्यातच मी कव्हर करू शकतो, पण हा व्हिडिओ लंबा चालला जाईल. ठीक आहे, चालते. मग पाहायला बोर वाटते. ठीक आहे, आता आपण विसर्ग संधीमध्ये भेटू. ठीक आहे.